तर पुण्यामध्ये अश्लील कृत्य प्रकरणी कार चालक गौरव अहुजासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अखेर आपण पाहतोय सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली होती आणि त्यानंतर जवळजवळ 9 ते 10 तासानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। तर पुण्यामध्ये अश्लील कृत्य प्रकरणी कार चालक गौरव अहुजा याच्यासह त्याच्या साथीदारावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। जी क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। बहुधा अल्पवयीन नाहीत। आता कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते। आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत। तर अशा विकृती करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे असं महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील म्हटलंय। तटकरे नेमकं काय म्हणाल्यात आपण पाहूया। खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। ती कायदा ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत, अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये